म्हणून बघणाऱ्यांना लोकांनी घरी बसवलं. ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून मी जे काही सत्य आहे ते सांगतोय. राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये मुंबई दुर्लक्षित असल्याचं मत काही लोकांनी मांडलं. या ठिकाणी मी सभागृहाला सांगू इच्छितो, मुंबईला जगातलं महत्त्वाचं आर्थिक केंद्र बनवण्याचा संकल्प केंद्र सरकार आणि राज्य सरकारने केलेला आहे. ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून आता अनिल परब नाही आहे तिकडे, त्यांनी किल्ला लढवायचा खूप प्रयत्न केला, पण जनतेनेच किल्ला उद्ध्वस्त केला. ही वेगळी गोष्ट. आम्ही काय करू शकतो? आणि म्हणून आणि सभापती महोदय, जो मारतो जनतेच्या तिजोरीवर डल्ला, जो मारतो जनतेच्या तिजोरीवर डल्ला, जनताच करते उद्ध्वस्त त्यांचा किल्ला. आणि म्हणून किल्ला लढवता किल्ला लढवा. किल्ला आणि किल्ला लढवत राहा, परंतु ठीक आहे, जाऊ दे. भाई जगताप, तुम्ही देखील भाषण जोरात केलं, मी ते बघितलं तुमचं. पण आधीची भाषणं ऐकायचो, सगळे ऐकायचे शांतपणे, एकदम बरं वाटायचं. तुम्ही पण थोडे बिघडलेले दिसताय. पण भाईचं बोलणं कसं आहे बाबा, मुद्देसूद सगळ्या गोष्टी, परंतु पण भाईंनी भाषण केलं त्यामध्ये खरं म्हणजे अनेक टीका टिप्पणी केल्या त्यांनी. आणि खऱ्या अर्थाने मी आपल्याला एवढंच सांगतो की वस्तुस्थिती आपण जाणली पाहिजे. लोक का आमच्या बरोबर येत आहेत? लोक का महायुतीला पसंती देत आहेत? लोक का स्थानिक स्वराज्य संस्था दिल्या? लोकांनी विधानसभा का दिली? ह्या सगळ्याचा विचार आपण केला पाहिजे. लोक काम मॅन्डेट देत आहेत. काम केलं नसतं तर कोणी उभं केलं असतं? आम्हाला काम केलं नसतं तर घरी बसवलं असतं. आणि म्हणून जो वेळ आम्हाला मिळाला 3.5 वर्ष, त्याचा आम्ही सदुपयोग केला जनतेचा प्रश्न सोडवण्यासाठी, या महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी. आणि म्हणून लोकांनी देखील भरभरून आम्हाला आशीर्वाद दिले. आणि म्हणूनच तुमची टीका ऐकल्यानंतर मी म्हणतो, या ठिकाणी विरोधक पडला फिका. पुढचं तुम्हाला माहित आहे, विरोधक पडला फिका तरी सुरू निरर्थक टीका. असं काय त्याला म्हणतो आपण, नाही संकुचित नाही, ओढून ताणून काहीतरी बोललं पाहिजे म्हणून जे बोलण्याचा जो आवेश आहे, आव आणण्याचं जे, तसं नाही होत ते. आणि म्हणून आणि जे काय उष्ण अवसान जे विरोधी पक्ष आणतोय ते थोडं भाई बघा, चाळून बघा. भाई फक्त रोजगार निर्मितीच नाही, उद्योग वाढ, शेतकऱ्यांसाठीच्या योजना, आरोग्य योजना, लाडक्या बहिणींच्या योजना. मला सांगा, शेतकऱ्यांच्या अतिवृष्टी अवकाळीमध्ये नुकसान होत होतं, सततच्या पावसामुळे होणारं नुकसान भरून दिलं जात नव्हतं, NDRFच्या निकषाच्या बाहेर जात नव्हते. मी मुख्यमंत्री असताना NDRFचे निकष बाजूला ठेवले. NDRFच्या दुप्पट आम्ही देऊ लागलो. 2 हेक्टरचं भाई 3 हेक्टर केलं. सततच्या पावसामुळे होणारं नुकसान जे आहे ते भरून देऊ लागलो. अगदी गोगलगाईंनी केलेलं नुकसान देखील आम्ही भरून दिलंय. ही वस्तुस्थिती आहे. आणि आता जे झालेलं जे नुकसान आहे, प्राण्यांनी केलेलं नुकसान, तेही आपण भरून देतो. आणि म्हणून नीलगाईपासून गोगलगाईपासून सगळ्यांनी केलेलं नुकसान. आणि म्हणून या आता झालेल्या सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये अतिवृष्टी झाली, त्यामध्ये देखील खूप मोठं प्रचंड नुकसान झालं. आम्ही म्हणालो होतो शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही. दिवाळीच्या अगोदर त्यांच्या खात्यामध्ये पैसे गेले. 32,000 कोटीचं पॅकेज त्यावेळेस आम्ही घोषित केलं आणि त्याच्या पैशाचं वाटप केलं आणि ते सुरू आहे. ही वस्तुस्थिती आहे. तरी सांगणं शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं, शेतकऱ्यांना आम्ही कधी वाऱ्यावर सोडणार नाही. या राज्याच्या तिजोरीवर पहिला अधिकार कोणाचा असेल तो आमच्या बळीराजाचा आहे, शेतकऱ्याचा आहे.
कोणीतरी म्हणाला मगाशी ते कर्जमाफीचा विषय काढला. मी आपल्याला सांगतो, लाडकी बहीण योजना सुरू झाली, ती आपल्याला माहित आहे. अरे त्याच्यात काही बाप्या बाई लाडक्या बहिणीच्या जागेवर बाप्याची नाव होती आता. आणि तुम्हाला सांगतो त्यामुळे बघा, एकही पात्र लाडक्या बहिणीला आम्ही लाडकी बहीण योजनेपासून वंचित ठेवणार नाही. तुम्ही किती बोललात तरी. तुम्ही तर तेव्हा, आता तर म्हणाले 3000 द्या. अरे आम्ही जेव्हा 1500 रुपये दिले बंटी भाऊ, तेव्हा कोर्टात गेले बंद पाडायला. ही योजना बंद पाडली पाहिजे म्हणून. आणि आता कोर्टात गेला होता त्याच्या विरोधामध्ये. जो गेला त्याचं नाव काय? वडपल्ले, अनिल वलपडेवाड. वडपल्ले त्याच्या मागून ते होते. आणि म्हणून तेव्हा मी सांगतो की आम्ही ती योजना सुरू केली, मंजूर केली, पैसे ते खात्यात पाडले, काही पैसे खात्यात दिले. विरोधी पक्षाने तेव्हा आचारसंहितेत कसे पैसे बंद होतील तोही प्रयत्न केला. पण आम्ही आचारसंहितेच्या अगोदर 2 महिन्याचे पैसे दिले खात्यामध्ये. आम्हाला माहित होतं सगळं. म्हणाले कधी देणार 2100 रुपये. मी सांगतो या ठिकाणी तेही देणार, योग्य वेळी आम्ही तेही देणार. एकही शब्द आम्ही खोटा ठरणार नाही. आम्ही प्रिंटिंग मिस्टेक वाले नाही, निवडणूक चुनावी जुमलावाले नाही. आणि त्यामुळे योग्य वेळी शेतकऱ्यांची कर्जमाफी पण होणार. त्यासाठी कमिटी नेमलेली आहे, परदेशी कमिटी आहे. 30 जूनला त्याचा अहवाल देणार आहेत. आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो, शेतकऱ्यांना देखील आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. शशिकांत जी, करेक्ट कार्यक्रम करायचं हे शेतकऱ्यांचं नाही रे बाबा. तरी मी आपल्याला सांगतो, किती आरोप केले तरी सुद्धा ये पब्लिक है, सब जानती है. हे आपल्याला माहित आहे. कौन सच्चा है कौन झूठा है याचं उत्तर वोटिंग मशीन मधून आलेलं आहे. आणि म्हणून अरे भाई कुठे चालले तुम्ही? चंद्रावर मंगळावर पोहोचले भारताचं यान. कुठं? चंद्रावर मंगळावर पोहोचले भारताचे यान. पण तुमच्या काँग्रेसचे मात्र अजूनही